एक दिवस जिमला जाऊन आपण मस्त अख्खा स्नॅपचॅट गाजवलो, पण आज विषय असा झालाय की अख्खे खांदे बिंदे दुखू राहिले. म्हणलं चुलीत गेली भाऊती जिम. आज मी झोप काढणार आहे. पोरांचे फोन बिना काहीच नाही उचलले. माझ बहीण मागत पडल्या. आता आपली पद्धत शिरली. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ उठलो आणि इथं आपला डॉगेश भाई दिसला होता. म्हणलं भाऊचे दात पाहून दे मला, आपल्याला नाही का त्याला अमेरिकाला नेऊन येऊ. पैसे पाहणे म्हणे आपल्याला, खर्च आहे पाण्याला. अभी मैं गाली नहीं दे सकता. मग आपलं रोज सारखं मस्त पैकी 11:30ला चाललोय आपण पाणी इसनायला. आता आपण पाणी इसतून घेणार. आता काही भडवे म्हणायला लागले. चुलीचा पण कमबॅक झाला. भाऊ चूल काल पण टॉपला होती ना, आज पण टॉपलाच आहे. गावाकडच्या प्रत्येक घराबाहेर तुला चूल दिसणार म्हणजे दिसणार. चुलीचा विषय स्टॉपचा आहे भाऊ. आता तर तुम्ही थांबा, मी आता आंघोळ करून आपला विषय स्टॉपचा करतो डायरेक्ट. लोक लई हलक्यात घ्यायला लागले आपल्याला. मग आता आंघोळ बिंघोळ करून आम्ही आलोय मस्त पैकी कॉलेजला, कारण की घरी आम्हाला काही घंटा काम नव्हतं. म्हणलं चला एक राऊंड मारून लोकलचा. लोकलला हिंडता लायक एक्सपर्ट क्लासेस समोर येऊन थांबलो. तिथं मोकार आपल्या ओळखीचे पोरं भेटले. म्हणलं आता नाही नाद राहिला भाऊ. त्यात एक कार्यकर्ता भेटला. आपल्या सोबत 10वीला MSCIT होता. आम्ही 3-4 जण मिळून अख्खे MSCITच्या क्लासला व्हायचं द्यायचं भैया, कारण की तेव्हा आमच्या अंगातला मोठा किडा होता आणि ते किडा अजून बी नाही मिळाला. आम्ही अजून बी पोरांना लय व्हायचं देत असतोय. मग तिला सगळ्या पोरांना लांब लांब केलं आणि म्हणलं चला आता आपल्या घरी भैया, इथं काय काम नाही राहिला आपलं, कारण की तिथं आपल्या तोंडाकडे बघणार आहे कोणी नव्हतं. म्हणलं चला गावातल्या लोकांनी पाहिलं लय आणते. आणि त्याच्यानंतर इथं आलो डायरेक्ट कॉलरच्या पुलाजवळ. इथं इतकी बेकार ट्रॉफिक लागलेली. म्हणलं आता जाय ट्रॉफिक मध्ये मामा असला तर आपल्याला 100% फाईन टाकणार, कारण की मार्च एंड चालू झालंय आणि मामाचे दिवस आले. तर बाकीचा काही विषय नाही, तुम्ही हिंडा फिरा मस्त पैकी मजा आजा करा. फक्त मामा बसून नंबर प्लेट लपून ठेवा, नाहीतर मामा पद्धतशीर खुटा घालीन.